मित्रांनो, जसं की मी आता इयत्ता 9वीला, इयत्ता 8वीला आणि इयत्ता 10वीला सेम एक टॉपिक आहे, तो आहे सर्कल्स. जॉमेट्री म्हटलं की पहिले विद्यार्थ्यांना जो भीतीचा प्रकार असतो त्याच्यातले थेरम, त्याच्यातले करोलरी, त्याच्यातले कॉन्व्हर्स वगैरे असतील, तर ते कशा पद्धतीने आपण लर्न करायचे आणि ते कशा पद्धतीने आपण पाठांतर करायचे. तर सगळ्यात अगोदर पहा विद्यार्थी मित्रांनो, नाउ हिअर वी विल राईट डाऊन देअर द नेम ऑफ दिस टॉपिक सर्कल. सर्कल नावाचा एक टॉपिक टाकला विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याला वर्तुळ असेही म्हणतो. आपण सांगितलं होता की मागे पण सांगितलं होतं की देर आर द 3 टाइप ऑफ मीडियम्स आर देअर अँड वी हॅव टू यूज. आपण हे तिन्ही प्रकारच्या मीडियमसाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. आता सर्कल म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टिंगला आपल्याला त्याच्यातल्या कोणकोणत्या कन्सेप्ट्स आहेत ते अगोदर जाणून घ्यावं लागेल. Now here I will draw there the one circle on board. या बोर्ड वरती मी एक सर्कल तुमच्या समोर काढत आहे, पाहावे. हा सर्कल कंप्लीट काढल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्यातल्या काही बेसिक कन्सेप्ट्स बघायच्यात. फॉर एक्झाम्पल, दिस इज देअर द डायमीटर. नाउ नेक्स्ट वन, दिस इज देअर द सेंटर ऑफ सर्कल, CA, CB. नाउ नेक्स्ट वन, CP. Now next one, here one line segment is there whose name PQ. Now next one is there. अजून अशा भरपूर लाईन्स आपल्याला ड्रॉ करायच्या विद्यार्थी मित्रांनो. पहा, अजून एक लाईन्स इथून इथपर्यंत आपण अशा पद्धतीने ड्रॉ करू शकतो आणि त्या सेगमेंटला जनरली आपण म्हणतो की CM इज परपेंडिक्युलर टू लाईन सेगमेंट्स PQ. असे भरपूर मी तुमच्या समोर आता त्या फिगरला रिलेटेड असणारे काही लाईन सेगमेंट्स किंवा स्पेशली काही लाईन्स काढून दाखवल्या विद्यार्थ्यांनो. मग आपल्याला प्रत्येकानं म्हणायचं काय, लक्ष द्यावे. दिस इज नोन ॲज द C बी द सेंटर ऑफ सर्कल. BA इज देअर द कॉर्ड. BA किंवा त्याला आपण AB पण वाचू शकतो. लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ देअर द सर्कल. लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल. ह्यालाच विद्यार्थी मित्रांनो आपण डायमीटर सुद्धा म्हणू शकतो. यालाच आपण डायमीटर म्हणू शकतो. देर आर द 2 पॉइंट्स पासिंग थ्रू देअर द सेंटर ऑफ सर्कल अँड टचिंग टू देअर द 2 एंड पॉइंट्स ऑन देअर द सर्कल्स. अशी एक लाईन सेगमेंट्स की जी सेंटर मधून जाणार आहे आणि सर्कल्सच्या 2 अंत्यबिंदूला जाऊन ती छेदणार आहे, म्हणजेच ती दोघांना टच करणार आहे, त्याला आपण डायमीटर असे म्हणतो विद्यार्थी. आणि त्याच्याच परत एक खाली म्हटल्यानंतर रेडियस. ही रेडियस कशाने इंडिकेट करतात? यस, इट इज डिनोटेड बाय द स्मॉल r. स्मॉल r ने आपल्याकडे रेडियस इंडिकेट करतात, किंवा त्याला आपण असं पण लिहू शकतो, r इज इक्वल्स टू d/2. रेडियस ही नेहमी डायमीटरच्या कशा असते? हाफ. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता इथे तुम्हाला हे दिसते डायमीटर और लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ देअर द सर्कल. नाउ CP, CA, CB हे काय झाले त्याच्या स्पेशली रेडियस. CA, CP, CB हे काय झालं मित्रांनो त्याच्या रेडियस. जेव्हा आम्ही 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा या बेसिक कन्सेप्ट्स पासून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे सगळं शिकावं लागेल. नाउ नेक्स्ट वन पॉइंट इज हिअर PQ. आता PQ कोणाला म्हणावं लागेल? तेच आता सांगितल्याप्रमाणे दॅट इज नोन ॲज द कॉर्ड, आणि ह्याला आपण मराठीमध्ये म्हणतो जीवा. अशा 2 लँग्वेज मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हळूहळू या गणितातल्या कन्सेप्ट समजून घ्यावा लागेल. अँड दिस इज देअर द CM इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड PQ. हाच थेरम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम देअर द सेंटर ऑफ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड्स. एखाद्या वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब त्या जीवेचे 2 भाग करतो. दॅट इज इक्वल्स टू PM इज इक्वल्स टू MQ. समजलं? तर अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आणि अजून एक, आता सर ही तर झाली कॉर्ड, ही तर झाली डायमीटर्स किंवा त्याला लॉंगेस्ट कॉर्ड म्हणायचं. नाउ दिस इज नोन ॲज द रेडियस, दिस इज ऑल्सो नोन ॲज द रेडियस अँड दिस इज ऑल्सो नोन ॲज द रेडियस. हाऊ मेनी रेडियस आर देअर इन देअर द सिंगल सर्कल? इन्युमेरेबल्स किंवा त्याला इन्फायनाइट रेडियस आपल्याला फ्रॉम देअर द सेंटर ऑफ सर्कल्स पासून काढता येतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्या काही तुम्हाला बेसिक कन्सेप्ट्स अगोदर त्या सर्कलशी रिलेटेड असतील तर ते शिकून घेणं खूप गरजेचे आहे. नाउ वन लाईन सेगमेंट इज हिअर और वन लाईन इज हिअर. द नेम ऑफ दॅट लाईन L. Those line they are touching to their the circle
ऍट पॉइंट एम पी किंवा कोणतंही असेल. सपोज ही लाईन याला जर पी पॉइंट मध्ये टच करत असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्या लाईन्सला आपण म्हणतो लाईन एल इज कॉल्ड टँजंट ऑफ सर्कल. आता टँजंट्स कशाला म्हणायचं? स्पर्शिका. दोच लाईन सेगमेंट और दोच लाईन टचिंग टू देअर द सर्कल, टचिंग टू देअर द सिंगल इन सिंगल पॉइंट. लाईन सेगमेंट किंवा लाईन टच टू देअर द सर्कल ऍट पॉइंट पी नोन ॲज टँजंट. आणि मराठीमध्ये सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याला पाठ करण्यासाठी. स्पर्शिका म्हणजे ती सर्कलला एका बिंदूमध्ये स्पर्श करते. दोच लाईन विल बी टच टू देअर द सर्कल इन सिंगल पॉइंट नोन ॲज द टँजंट्स ऑफ देअर द सर्कल्स. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्कलशी रिलेटेड बऱ्याच काही गोष्टी आपल्याला हळूहळू शिकता येईल. मग आपण इयत्ता 9वी मध्ये तेच सांगितल्याप्रमाणे परपेंडिक्युलर फ्रॉम देअर द सेंटर ऑफ सर्कल्स. तसंच आपण इयत्ता 10वी मध्ये सुद्धा सर्कल्स हा खूप टफ आणि त्यामध्ये असणाऱ्या क्रिटिकल कन्सेप्ट आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये निश्चित शिकणार आहोत.